मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 31 वर वाचनाचे वेड हा पाठ आहे. या पाठाच्या लेखिका आहेत आशा पाटील. या पाठामध्ये लेखिकेने एका मुलीची गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. त्या मुलीचे नाव आहे सोनाली. काय दिलेले आहे या पाठामध्ये की सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने एक युक्ती केली आणि ती युक्ती कशी सफल झाली याचे वर्णन या पाठामध्ये लेखिका आशा पाटील यांनी केलेले आहे. चला तर मग आपण पाहूयात की या पाठाच्या खाली पान क्रमांक 33, 34 आणि 35 वर जो स्वाध्याय आलेला आहे त्याची उत्तरे आपल्याला कशा प्रकारे लिहिता येतील. चला पाहूयात. पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची 1 ते 2 वाक्यांत उत्तरे लिहा. सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते. किती सोपा प्रश्न आहे की नाही. सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते, तर अवांतर वाचन करावे, हो ना. चला उत्तर लिहूयात मग आपण. सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचावीत असे आईला वाटत होते. दुसरा प्रश्न आहे, सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते. तिच्याकडे पाहून म्हणजे सोनालीकडे पाहून नवल का वाटत होते, कारण कधीच पुस्तके, अवांतर पुस्तके, शाळेच्या अभ्यासा व्यतिरिक्त इतर पुस्तके वाचताना घरातल्या कोणीच सोनालीला पाहिले नव्हते. पण आता ती छान पुस्तक वाचत होती हे पाहून तिच्या घरच्यांना सगळ्यांना नवल वाटले, हो ना. चला उत्तर लिहूयात आपण. वाचनाची बिलकुल आवड नसलेली सोनाली पुस्तक वाचनात रस घेत असल्याचे पाहून घरातील सर्वांना नवल वाटत होते. पुढील प्रश्न आहे, सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले. सांगा बरं काय केले. भेट दिली ना सोनालीला. कसली भेट दिली. पुस्तकाची, हो ना. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले. प्रश्न क्रमांक 2, खालील घटनांमागील कारणे लिहा. आता इथे खाली काही घटना दिलेल्या आहेत, मग त्यांच्या मागची काय कारणे आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. पहिली घटना आहे, आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. सांगा बरं का दिले. सोनालीच्या आईने सोनालीच्या हातामध्ये एक पुस्तक, कारण सोनालीला वाचनाची अजिबात आवड नव्हती, अवांतर वाचनाची आवड नव्हती, आणि ती आवड निर्माण व्हावी यासाठी सोनालीच्या आईने एक युक्ती केली, हो ना. आणि त्या युक्तीचा एक भाग म्हणून पुस्तक दिले. आता ही झाली थोडक्यात माहिती. आता उत्तर कसे लिहायचे ते आपण पाहूयात. आईला सोनालीचे मन अवांतर वाचनाकडे वळवण्यात यश येत नव्हते. त्यामुळे आईने युक्ती केली व सोनालीला सांगितले की मला शाळेत पाहुणी म्हणून मुलांना गोष्ट सांगायची आहे, पण पुस्तकातील कोणती गोष्ट सांगावी हे समजत नाही. असे सांगून आईने गोष्ट निवडायला सोनालीची मदत मागितली व तिच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. चला पुढील पाहूयात प्रसंग. आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला. सांगा बरं. सोनालीच्या आईने सोनालीला सगळ्या कथांचा सारांश का लिहायला सांगितला. तुम्हाला सगळ्यांना येत आहे, हो ना. पण तोंडी उत्तर द्यायचे नाही आहे आपल्याला लिहायचे आहे उत्तर. मग ते कशा प्रकारे लिहिणार आपण हे पहा. अशा प्रकारे आईने दिलेले पुस्तक सोनालीने संपूर्ण वाचून काढले. आईने जे पुस्तक दिलेलं होतं सोनालीला गोष्टीचं, ते सगळं पुस्तक तिने वाचून काढलं, पण त्यातील कुठली कथा निवडावी हे तिला समजत नव्हते. तिने ही समस्या आईला सांगितली. सोनालीला वाचनाची गोडी निर्माण होत आहे हे पाहून आईने तिला कथेचा सारांश लिहायला सांगितला. यामुळे सोनालीला वाचलेली गोष्ट समजण्यास व लक्षात राहण्यास खूप मदत झाली. चला पुढील प्रसंग पाहूयात. सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही. सोनालीला तिची आई कायम म्हणायची ना की पुस्तक वाचत जा सोनाली पुस्तक वाचत जा. पण आता आईने केलेल्या युक्तीनंतर तिला हे सांगायची गरजच राहिली नाही की सोनाली पुस्तक वाचत जा. का बरं. का नसेल राहिली गरज. पाहूयात आपण उत्तर.
सोनालीला आधी कधीच वाचनाची खूप आवड नव्हती, पण आईच्या मदतीसाठी कथा निवडताना तिला कथांच्या पुस्तकांमध्ये रुची निर्माण झाली. कथा म्हणजे गोष्ट. कथांचा सारांश लिहिण्यासाठी तिने त्यांना वारंवार वाचले, ज्याबद्दल आई आणि शाळेतील शिक्षकांनीही तिचे कौतुक केले. यामुळे सोनालीला प्रचंड आनंद झाला आणि वाढदिवसाला तिच्या बाबांनी पुस्तकांची भेट देऊन तिच्या आवडीला प्रोत्साहन दिले. आता तिच्या वाचनाची आवड इतकी वाढली आहे की तिला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरजच उरली नाही. चला पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3. खालील आकृती पूर्ण करा. आता इथे ही आकृती दिलेली आहे. काय दिलंय? चला वाचूयात आपण. मुलांचे अवांतर वाचनाव्यतिरिक्त मैत्री असणारे घटक. अवांतर वाचनाव्यतिरिक्त म्हणजे पाठ्यपुस्तकं वाचणे आणि त्यानंतर अवांतर वाचन म्हणजे पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर दुसरे पुस्तकं वाचणे. या व्यतिरिक्त आणखी मैत्री असणारे घटक कोणते आहेत? काय काय करायला आवडतं आणखी तुम्हाला? मोबाईल पाहायला आवडतो, व्हिडिओ गेम्स खेळायला आवडतात, बरोबर? कम्प्युटरवर बसायला आवडतं. आणखी काय करायला आवडतं? चला पाहूयात आपण. हे पहा, मोबाईल, कम्प्युटर, टी व्ही पाहायला आवडतो है ना, व्हिडिओ गेम्स खेळायला आवडतात. काहींना सायकलिंग करायला आवडत असेल तर तुम्ही इथे तसे लिहू शकता. इतर तुमच्या कोणकोणत्या आवडी आहेत? चला पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 4. अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात का ते लिहा. हे पहा, प्रश्न क्रमांक 4 मध्ये तेच विचारलेले आहे की इतर कोणत्या गोष्टी तुम्हाला अभ्यासाव्यतिरिक्त करायला आवडतात. चला पाहूयात. अभ्यासाबरोबरच इतर अनेक गोष्टींचा छंद जोपासण्याची आवड मला घरच्यांमुळे लागली. मला मैदानी खेळ खेळण्यास खूप आवडतात, त्यामुळे शरीर सुदृढ राहते. अवांतर वाचनामुळे समृद्ध जीवनाचा अनुभव मिळतो. मी फावल्या वेळात टी व्ही देखील पाहते, त्यामुळे बाहेरील जगातील घडामोडींचा अंदाज येतो. बरोबरीने मी नृत्याची आवडही जोपासलेली आहे, त्यामुळे मन प्रसन्न वाटते. अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींमध्येही रस घेतल्याने अभ्यासालाही प्रेरणा मिळते. आपण इतर गोष्टी पण आवडीने केल्या, आपले जे सगळे छंद आहेत, हॉबीज, ते आपण केले. म्हणजे कोणाला डान्स करायला आवडतं, कोणाला गाणं म्हणायला आवडतं, कोणाला बास्केटबॉल खेळायला आवडतं, कोणाला इतर गेम्स खेळायला आवडतात. ते खेळले की आपल्याला कसं एनर्जेटिक वाटतं हो ना. मग अभ्यास करायला सुद्धा आपल्याला छान वाटतं, बोर होत नाही. चला पाहूयात पुढे काय दिलेले आहे. खेळूया शब्दांशी या घटकाअंतर्गत आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. चला वाचन करूयात. खालील वाक्प्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा. सफल होणे. सफल होणे म्हणजे काय? टू सक्सीड इन समथिंग, कशामध्ये तरी यश मिळवणे हो ना. मग इथे काय येणार? करेक्ट ऑप्शन यशस्वी होणे, 2 नंबरचा. नंतर विचारलेले आहे नोंदी करणे. नोंदी करणे म्हणजे काय? टू कीप अ रेकॉर्ड ऑफ, कशाचा तरी रेकॉर्ड लिहून ठेवणे हो ना. मग लिहून ठेवणे. पुढे दिलेलं आहे आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप खूप आनंद होणे. पुढे वाक्प्रचार दिलेला आहे नवल वाटणे. नवल वाटणेचा काय अर्थ होतो? आश्चर्य वाटणे हो ना. मग 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, आश्चर्य वाटणे. चला पुढील प्रश्न पाहूयात काय आहे. खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा. पहिला शब्द आहे आमूलाग्र. याचा वाक्यात आपण कशा प्रकारे उपयोग करू शकतो? वेगवेगळ्या प्रकारे आपण याचे वाक्य बनवू शकतो. हे पहा, जमिनीवर नवनवीन प्रयोग केल्यामुळे शेतीत आमूलाग्र बदल दिसून आला. किंवा तुम्ही असेही लिहू शकता, तंत्रज्ञानाचा प्रसार होताच शहरी राहणीमानात आमूलाग्र बदल झाला. किंवा इतर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वाक्य लिहू शकता. पुढील शब्द आहे शाबासकी. शाबासकीची एक थाप विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन ठरते. किंवा निबंध स्पर्धेत वृषाली जिल्ह्यात प्रथम आली किंवा पहिली आली म्हणून बाईंनी तिला शाबासकी दिली. अशा प्रकारे तुम्ही वाक्य बनवू शकता. अवांतर. जो अवांतर वाचन करतो त्याचे ज्ञान वाढते. किंवा 7वी मध्ये गेल्यावर अमरला अवांतर वाचनाची गोडी लागली, आवड लागली. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही वाक्य तयार करू शकता. चला पुढील प्रश्न पाहूयात. खालील शब्दांचे समानार्थी शब्द चौकटीतून शोधून लिहा. किती सोपं आहे. इथे हे शब्द दिलेले आहेत, चौकटीत उत्तर सुद्धा दिलेले आहे, आपल्याला फक्त शोधून लिहायचे आहे. बक्षीस.
बक्षीससाठी कोणतं येणार उत्तर? कथा, विजय, सहाय्य, रस, पारितोषिक. काय येणार? पारितोषिक. चला लिहूया. बक्षीससाठी पारितोषिक. यश, यशचा समानार्थी शब्द, यशसाठी काय येणार? विजय. त्यानंतर गोष्ट, कथा, मदत, सहाय्य, आवड, रस. पुढील प्रश्न पाहूया. हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. हात तुम्हाला माहित आहे ना, हात आपले हँड्स, हात आणि हस्त म्हणजे सिमिलर मिनिंग आहे दोघांचंही. हात म्हणजेच हस्त आणि हस्त म्हणजेच हात. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. हस्तकला, हस्तकला काय येणार? हस्त म्हणजे काय? हात. आणि कला म्हणजे काय? आर्ट. मग काय येणार याचा अर्थ? हातांनी कागदापासून साकारलेली कला, हस्तकला. हस्ताक्षर म्हणजे हातांनी लिहिलेले लेखन अथवा आपले अक्षर, त्याला काय म्हणतो आपण? हस्ताक्षर, हँडरायटिंग. हस्तांदोलन म्हणजे दोन व्यक्तींनी एकमेकांशी हात मिळवण्याची कला. आपण करतो ना, शेक हँड करतो ना, त्यालाच म्हणतात हस्तांदोलन. हात कंगण, कंगण म्हणजे काय? बांगडी हातातली, हो ना. आणि हात म्हणजे हातामध्ये घालतो ना आपण बांगडी, म्हणून काय? हात कंगण, हातात घालायचा दागिना अथवा बांगडी. हातखंडा, एखाद्या गोष्टीत तरबेज असणे. हातमोजे, मोजेचा काय अर्थ आहे? हातात घालायचे मोजे. हस्तक्षेप, हस्तक्षेपचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीत मध्ये पडणे अथवा लुडबुड करणे. आपण समजून घेऊया. खालील वाक्य वाचा. आता हे खाली वाक्य आपण दिलेले आहेत ते वाचूया. अजय आणि विजय शाळेत पोहोचले अन पावसाची रिपरिप सुरू झाली. आता इथे काय आहे? दोन वाक्य आहेत की नाही. पहिलं कोणतं वाक्य आहे? अजय आणि विजय शाळेत पोहोचले, बरोबर. आणि दुसरं वाक्य काय आहे? पावसाची रिपरिप सुरू झाली. या दोन्ही वाक्यांना कोणता शब्द जोडतोय? अन, हो ना. मला पाऊस खूप आवडतो कारण मला पावसात भिजायला आवडते. मला पाऊस खूप आवडतो हे एक वाक्य झालं आणि मला पावसात भिजायला आवडते हे दुसरं वाक्य झालं. दोन्ही वाक्यांना कोणता शब्द जोडत आहे? कारण, हो ना. रमेश व रत्ना मावशीकडे पुण्याला गेले. आता इथे रमेश, रत्ना या दोन शब्दांना, इथे वरील दोन वाक्यांमध्ये काय होतं? दोन वाक्यांना शब्द जोडत होते, काही शब्द जोडत होते, हो ना. आता या वाक्यामध्ये काय होतंय? दोन शब्दांना व हा शब्द जोडत आहे. रमेश, रत्ना हे दोन शब्द झाले ना वेगवेगळे. या दोन वेगवेगळ्या शब्दांना व हा शब्द जोडत आहे. आम्ही खूप प्रयत्न केले म्हणून आम्ही जिंकलो. तर आम्ही खूप प्रयत्न केले हे एक वाक्य, आम्ही जिंकलो दुसरं वाक्य. दोन्ही वाक्यांना म्हणून हा शब्द जोडत आहे. बाबा रिक्षा किंवा बसने प्रवास करतात. आता इथे रिक्षा आणि बस ह्या दोन वेगवेगळ्या थिंग्स आहेत, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन वेगवेगळ्या गोष्टींना किंवा हा शब्द जोडत आहे. पाहूयात खाली काय दिलेले आहे. वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द उभयान्वयी अव्यय आहेत. शिवाय, की, परंतु, म्हणजे, तरी, नी, अन हे सर्व शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात. म्हणून हे शब्द उभयान्वयी अव्यय आहेत. लक्षात ठेवा, उभय म्हणजे दोन व अन्वय या शब्दाचा अर्थ संबंध असा आहे. वाक्यातील दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडणे हे उभयान्वयी अव्ययाचे कार्य आहे. लक्षात आले का तुमच्या? दोन वेगवेगळ्या वाक्यांना किंवा दोन वेगवेगळ्या शब्दांना जो शब्द जोडत आहे त्याला शब्दाला काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. काही उभयान्वयी अव्यय कोणकोणते आहेत? की, अथवा, शिवाय, नी, म्हणजे, तरी, अन, व, आणि, कारण, म्हणून, किंवा, जर, तर, इत्यादी इत्यादी. चला आता पुढे यावर आधारित
एक आपल्याला प्रश्न दिलेला आहे, खालील संवादातील उभयान्वयी अव्यय अधोरेखित करा. इथे हा संवाद दिलेला आहे आईचा आणि अंकुशचा. पाहूयात यामध्ये उभयान्वयी अव्यय कोणते आहे. आपल्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणून आपण पुरणपोळी करूया. आता इथे पहा, आपल्याकडे पाहुणे येणार आहेत हे एक वाक्य झालं आणि आपण पुरणपोळी करूया हे दुसरं वाक्य झालं. या दोन वाक्यांना कोणता शब्द जोडत आहे? म्हणून हा शब्द जोडतोय की नाही? म्हटल्यावर म्हणून हा शब्द काय झाला? उभयान्वयी अव्यय. चला आता अंकुश काय म्हणतोय ते पाहूयात. आई, तू बटाट्याची भाजी आणि पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन. शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. आता इथे लक्षात घ्या, बटाट्याची भाजी आणि पुऱ्या या दोन वेगवेगळ्या शब्दांना अन हा शब्द जोडतोय की नाही? हो ना, म्हणजे अन काय झाला? उभयान्वयी अव्यय झाला. आता लक्षात घ्या, आई तू बटाट्याची भाजी कर, भाजी आणि पुऱ्या कर हे एक वाक्य झालं. म्हणजे मी तुला मदत करू शकेन, मी तुला मदत करू शकेन हे दुसरं वाक्य झालं. या दोन्ही वाक्यांना म्हणजे हा शब्द जोडतोय. काय झालं? म्हणजे उभयान्वयी अव्यय. शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. इथे शिवाय हा सुद्धा काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. जर पाहुणे लवकर आले तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल. जर तर काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक? पण काय झाला? उभयान्वयी अव्यय झालं. चला पुढील प्रश्न पाहूयात. आम्ही बातमी वाचतो. आता इथे ही एक बातमी दिलेली आहे, त्यावर आधारित हे काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा या शीर्षकाअंतर्गत ही खालची बातमी. म्हणजे कोणता दिन आहे? वाचन प्रेरणा दिन. आणि हा दिन उत्साहात साजरा झाला या शीर्षकाअंतर्गत बातमी. आदर्श नगर, तारीख 16 दिनांक 15 ऑक्टोबर रोजी साधना विद्यालय आदर्श नगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कधी साजरा करण्यात आला? 15 ऑक्टोबर रोजी. कुठे करण्यात आला? साधना विद्यालय आदर्श नगर येथे. कोणता दिन? वाचन प्रेरणा दिन. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. आदर्शनगर परिसरातील महत्त्वाच्या चौकांत वाचन संस्कृती वाचवा या विषयावर मुलांनी पथनाट्ये सादर केली. पथनाट्य म्हणजे काय? स्ट्रीट प्ले. कोणता सब्जेक्ट होता स्ट्रीट प्लेचा? तर वाचन संस्कृती वाचवा. त्याचबरोबर विद्यालयात उत्कृष्ट वाचन ही स्पर्धा घेण्यात आली. कोणती स्पर्धा? उत्कृष्ट वाचन. यात मुलांनी त्यांच्या आवडत्या कथा, कवितांचे वाचन केले. या स्पर्धेत इयत्ता 7वीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले. स्पर्धा कोणती? उत्कृष्ट वाचन ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये कोणाला उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस मिळालं? तर शेखर काजळे या 7वीतील विद्यार्थ्याला. पुढील काळामध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी या दृष्टीने विद्यालयात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे मुख्याध्यापकांनी या प्रसंगी घोषित केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने वाचन प्रेरणा दिन साजरा केला. आता या बातमीवर आधारित हे खाली काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. चला या प्रश्नांची उत्तरे आपण लिहूयात. पहिला प्रश्न आहे, कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो? तर इथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे चित्र आहे ना. मग उत्तर काय येणार आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. काय आहे त्यांचा जन्मदिवस? दिनांक 15 ऑक्टोबर. चला पुढे पाहूयात. वरील बातमी कोणत्या तारखेची आहे? वरील बातमी कोणत्या तारखेची आहे? 16 ऑक्टोबरची आहे. आणि वाचन प्रेरणा दिन कधी साजरा होतो? तर 15 ऑक्टोबर. चला पुढील प्रश्न पाहूयात. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले? उत्तर, वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ग्रंथदिंडी, पथनाट्य व उत्कृष्ट वाचन स्पर्धा इत्यादी स्पर्धा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पुढील प्रश्न आहे, कोणत्या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले? शेखर काजळे. हो ना, इयत्ता 7वीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले. पुढील प्रश्न आहे, विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य वाढावे यासाठी शाळेत
कोणकोणते उपक्रम आयोजित करता येतील यावर गटचर्चा करा, ग्रुप डिस्कशन करायचे, त्याची यादी तयार करा. चला उत्तर पाहूयात. विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य वाढावे यासाठी खालील उपक्रम आयोजित करता येतील. मुलांचे गट पाडून पुस्तक समीक्षण चर्चा करता येईल. वर्गात दर आठवड्यातील एका दिवशी वाचनालयातील एका पुस्तकावर गटचर्चा करता येईल. शाळेने विविध स्पर्धांमध्ये यशस्वी होणाऱ्यांना उत्तेजनार्थ म्हणून पुस्तके भेट स्वरूपात द्यावीत. मुलांनो, स्वाध्यायामधील सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण इथे समजून घेतलेली आहेत. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.